दिवसाची सुरुवात आहे. आमची गाडीच बंद पडली आहे. तर बघूया आजचा ब्लॉग कसा जातोय. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी या डाकूचा अवतारात आज ह्यासाठी आहे कारण की मी पडली आहे आजारी, विच इज ठीक आहे, पडतोच आपण लॉंग ट्रिपवरती. हे ना सगळ्यांचं स्वप्न असतं की अशी वॉटर तुम्ही हिमालय किंवा अशा बाईकने ट्रॅव्हल म्हणजे क्रॉस करायला. इन शॉर्ट आम्ही गेलं हे ट्रॅव्हलरने आणि पडली आहे तर आमची गाडी बंद. का कशी आम्हाला माहिती नाही, बट सुदैवाने किंवा कसं पण ती थोड्या वेळानंतर चालू झाली. बट तेवढ्या वेळात ऑन द वे रस्त्यात आम्हाला कोणीही दिसलं नाही, म्हणजे मदतीसाठी यू विल नॉट फाइंड एनीवन. सो इफ यू आर गोइंग फॉर अ बाईक ride, make sure you go through an agency or a travel company because they will at least be there to protect you. So त्याच्यानंतर आमची गाडी झाली चालू. आम्ही थोड्या वेळानंतर हे गाव आलं. बाय द वे इकडे ना कुठेच नेटवर्क नसतो अँड इफ यू आर अ VI युजर कुठेच नसेल अँड दॅट इज अ गुड थिंग बिकॉज यू हॅव टू डिस्कनेक्ट फ्रॉम द वर्ल्ड टू रिकनेक्ट अँड यू विल लव्ह इट. सो स्पिटीचे रस्ते आर वन ऑफ द मोस्ट डेंजरस टू क्रॉस. हे तर आपण फक्त ऐकलं होतं, मी तर ह्या पूर्ण जर्नीमध्ये बघितलं आहे. ऑफ रोडिंग एका पॉईंटपर्यंत ठीक आहे, इकडे ही समोरून HD येते आणि आमचे आहे ट्रॅव्हलर. एवढा मोठा तर रस्ता पण नाही आहे, म्हणजे लिटरली आता मी तुम्हाला दाखवते. इकडे ना इकडे डिरेक्ट खालती व्हॅली आहे, म्हणजे थोडंसं चाक लेफ्ट राईट झालं तर आम्ही सरळ तरी. बट देवाच्या कृपेने आमचा ड्रायव्हर खूप चांगला होता. जान भाई यांचं नाव आहे आणि म्हणजे ह्या माणसाच्या जीवावरती आम्ही सगळे झोपलेलो. वेरेस त्यांचं दुसरं ड्रायव्हर जेव्हा चेंज व्हायचा ना आमच्या सगळ्यांचे डोळे हेडलाईट सारखे चालू. आणि आता तुम्ही नदीचा फोर्स बघा, म्हणजे वरतून जरासं टकलं असतं तर स्वाह. गाडी बंद पडली. नाही ते खोल आहे तिथे काय खोल आहे. And now we are in the middle of the river, stranded with a high boat. आता आम्हाला उतरवलं ह्यानी व्हॅनमधून खालती. तर आता आम्ही काय करणार, म्हणजे ठीक आहे चालू होईल विना माणसाची गाडी, पास होईल आणि पुढून आपण जाऊ. पण हे बघता बघता इकडे आमचे 4 तास गेले, ज्याच्यामुळे आम्हाला रोहतांगला जायला भेटलं. पण आम्ही उलट डोक्याची माणसं शांत थोडी ना बसणार. एकदम महाराष्ट्राची टकली आम्ही. आम्हाला जिथे दिसेल तिथे आम्ही चढायला सुरू करतो, मग ते गड असो किंवा किल्ले. सो तेच करून आज आम्ही म्हणजे काही गरज नव्हती हे करायची. एकतर आमच्या चपला बॅगा पाणी बिनी काही नव्हतं आमच्या. ठीक आहे, त्यात तुम्हाला माझ्या पायावरती चमकी दिसते. इकडे असे दगड होते ज्याच्यावरती जे इन शॉर्ट रब केल्यावरती ना चमकी आणि मी ते घेऊन पण आली आहे. 3 दगडात मी ती घेऊन आली आहे. काही गरज नसताना आम्ही चढतोय म्हणजे आम्ही किती 5-7 जण होतो. आम्ही एकामेकांसोबतच कॉम्पिटिशनला. अच्छा तो वरती गेला, आता याच्या पुढे मी जाणार, आता सुम्या गेला मी जाणार, विनू भैया गेले मी जाणार. हे असं करत करत कोणाचंही न ऐकता कोणाचंही कोणीही ऐकत नव्हतं. आम्ही स्वतःच्या जीवाची मुंबई करत होतो लिटरली. इकडे बस खाली. मजा मस्ती तर थांबणार नाही. तर तिकडे खालतीची काळी टकली आहेत ना, तिकडून खालतून आम्ही आलो एवढ्या वरती, म्हणजे आता नदी पण छोटी दिसायला लागली माझ्यासमोर. बट हीच तर मजा आहे. On the adventure ends because of which we can't go to Rohtang, but we enjoy the trek. And I'm not feeling sick anymore. And our vans are getting exchanged. because आमची गाडी खराब झाली आणि ती खूप खराब होती. आधी बॅकअप मागवत असतो तर रोहतांगला घेत असतो, पण तिथपर्यंत तर जाऊन आलोच. जस्ट अ रिक्वेस्ट टू थ्रिल्यारी की ही जी नवीन व्हॅन पाठवली आहे ती खूप सुंदर आहे. हीच प्लीज बुक दिस इफ एनीवन फ्रॉम थ्रिल्यारी इज वॉचिंग दिस. आणि मग वी क्रॉस्ड मेनी रिव्हर्स रोडवाली रस्ते. इकडे शिप्स डॉग्स एव्हरीथिंग
एव्हरीथिंग इन नेचर लुक्स व्हेरी क्यूट. म्हणजे नो मॅटर कोणही असो, इट्स नेचर, इट्स इंडिया, एव्हरीथिंग इज प्रिटी. हिमाचल, मनाली, एव्हरीथिंग विल मेक इट मोर गॉर्जियस. म्हणजे इवन हेच ढग जर मुंबईमध्ये असेल ना, प्रॉब्ली कोणी बघितले पण नसते. बट हेच सुंदर शांत रस्ते ना ॲक्च्युली खूप सेल्फ रिअलायझेशन करून देतात. आणि अशा ट्रिप्स ना कधी संपल्या नाही पाहिजे, आणि संपल्या ना तर यू शुड बी एबल टू टेक दिस अगेन. सो हे सगळं लाईफची फिलॉसॉफी अँड एव्हरीथिंग करत वी फायनली वर ॲक्च्युली ऑन अ गुड रोड. म्हणजे 5-7 दिवसानंतर लाईक प्लेन रस्ता, जिथे ना माझी पाठ दुखत आहे ना मी दुखत आहे, अशा रस्त्यावर आलो आहे. आणि समोर इज अटल टनल. म्हणजे हे क्रॉस केल्यावरती वी आर बॅक इन मनाली, आणि 2 तासात वी विल बी लिव्हिंग टू दिल्ली. what a mesmerizing all together हे होतं. म्हणजे नाव युअर वी आर इन मनाली. मनाली पण खूप सुंदर होतं. बट द थिंग इज की आम्ही जेव्हा आलो तेव्हा मनालीमध्ये खूप जास्त पाऊस, लँडस्लाईड्स अँड एव्हरीथिंग झाले, बिकॉज ऑफ विच द टनल विच वी वुड बी क्रॉसिंग राईट नाव वॉज क्लोज्ड. म्हणजे इतकं जोराचं लँडस्लाईड झालेलं की दे हॅड टू कॉल द क्रेन्स अँड एव्हरीथिंग जस्ट टू ओपन दिस ब्रिज. आणि हे ब्रिज ओपन झाल्यानंतर आज वॉज द फर्स्ट डे वेन द कार्स, म्हणजे गाड्यावर पासिंग अँड ओनली वन वे, देवर नो वन अलाउड टू एंटर. सो हालत खूप खराब होती मनालीची. म्हणजे जसं आपण निघालेलो मनालीवरून आणि जसं आम्ही मनाली येताना बघतोय, इट वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे सगळीकडे झाडं तुटलेत, रेलिंग्सवर पडले. इट वॉज पथेटिक. अँड दॅट बिंग सेड आम्ही आलोय मनालीच्या बस स्टॉपवर. इकडून 2 तासात बस सुटेल. त्याआधी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता दिल्ली व्लॉगमध्ये.